नमस्कार मित्रांनो, UDAS प्लस 2026-27 साठी इयत्ता पहिलीच्या विद्यार्थ्यांसाठी ॲड स्टुडंट टॅब सुरू झालेला आहे आणि नवीन इयत्ता पहिलीचे विद्यार्थी कशा पद्धतीनं UDAS प्लसमध्ये ॲड करायचे याबाबत आपण आजच्या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहोत. तत्पूर्वी आपणा सर्वांना नम्र विनंती आहे, आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ आपल्या सर्व शिक्षक बांधवांपर्यंत नक्की पोहोचवा. सर्वप्रथम आपण आपल्या लॅपटॉप किंवा कॉम्प्युटरच्या क्रोम ब्राउझरवर जाणार आहोत आणि इथे आल्यानंतर आपल्याला या गुगल सर्चमध्ये आपल्याला UDAS असं सर्च करायचं आहे. येणारा जो पहिला रिझल्ट आहे udasplus.gov.in असं ही वेबसाईट आहे. याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये असेल. त्याला क्लिक करून आपण डायरेक्ट या वेबसाईटवर येऊन जाल किंवा हा जो येणारा रिझल्ट आहे त्यावर आपल्याला क्लिक करायचा आहे. क्लिक केल्यानंतर आपल्याला उजव्या कोपऱ्याला लॉग इन फॉर ऑल मॉड्यूल्स असा एक टॅब दिसेल. या लॉग इन फॉर ऑल मॉड्यूल्सला आपल्याला क्लिक करायचं आहे. या टॅबला क्लिक केल्यानंतर आपल्याला आपलं स्टेट म्हणजेच आपलं राज्य निवडायचं आहे. त्यानंतर गो या बटनाला क्लिक करायचं आहे. याला क्लिक केल्यानंतर आपल्याला UDAS प्लसचे वेगवेगळे मॉड्यूल्स आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटतील. त्यामध्ये आपल्याला स्टुडंट मॉड्यूलवर जायचं आहे आणि त्यासमोरील लॉग इन या बटनाला क्लिक करायचं आहे. इथे आपल्याला आपल्या शाळेचा युजर नेम म्हणजेच आपल्या शाळेचा UDAS नंबर आणि जो काही पासवर्ड आपण ठेवलेला आहे तो पासवर्ड या ठिकाणी टाकायचा आहे. जे काही कॅप्चा आहे तो कॅप्चा अचूक पद्धतीनं तुम्हाला टाकायचा आहे. जसा दिसतोय त्या पद्धतीनंच आपल्याला हा कॅप्चा टाकून घ्यायचा आहे आणि साइन इन या बटनाला क्लिक करायचं आहे. साइन इनला क्लिक केल्यानंतर आपल्याला आपल्या शाळेचा डॅशबोर्ड दिसेल. त्यामध्ये इथे करंट अकॅडमिक इयर 2026-27 हा लाल रंगाचा टॅब दिसेल. यावर आपल्याला क्लिक करायचं आहे. इथे तुम्हाला काही माहिती दिसेल. ती माहिती मध्ये आपल्याला जर अपार डिटेल्स 2025-26 ची पाहायची असेल तर या लिंकला क्लिक करून आपण ती माहिती पाहू शकाल. त्यानंतर MBU स्टेटस पाहायचं असेल तर या लिंकला क्लिक करून आपण MBU स्टेटस पाहू शकता. याला क्लोज करूयात. क्लोज केल्यानंतर आपल्याला स्कूल इन्फॉर्मेशन येईल. ती सुद्धा आपली बरोबर आहे की नाही ती पाहायची आहे आणि याला क्लोज करायचं आहे. क्लोज केल्यानंतर आपल्याला अशा पद्धतीने आपला डॅशबोर्ड दिसेल. इथे व्ह्यू क्लास वाईज आणि व्ह्यू सेक्शन वाईज असे दोन ऑप्शन दिसतील. ज्यामध्ये व्ह्यू क्लास वाईज मध्ये जर आपल्याला इयत्ता पहिलीचे विद्यार्थी ऍड करायचे असतील तर हा जो ॲरो दिसतोय या ॲरोला जर क्लिक केलं तर आपल्याला या ठिकाणी ऍड स्टुडंट नावाचा टॅब दिसतोय. आणि जर व्ह्यू सेक्शन वाईज जर केलं तरी सुद्धा आपल्याला ही सेक्शन वाईज माहिती इथे दिसेल आणि ऍड स्टुडंट नावाचा टॅब आपल्याला इथे दिसेल. या ऍड स्टुडंट नावाच्या टॅबला आपल्याला क्लिक करायचं आहे आणि आता पहिलीच्या विद्यार्थ्याची माहिती भरण्या अगोदर आपल्याला त्याची आधारची अवेलेबिलिटी चेक करायची आहे. त्यामुळे हा जो चौकोन आहे या चौकोनाला क्लिक करा आणि त्या विद्यार्थ्याचा नंबर टाकून घ्या आणि त्याला त्याची जी डिटेल आहे ती आपल्याला अचूक आहे की नाही, ती अवेलेबिलिटी आहे की नाही, तो दुसऱ्या शाळेला अटॅच असेल तर तो आपल्याला इथे समजेल. म्हणून तो नंबर टाकायचा आहे आणि गो या बटनाला क्लिक करायचा आहे. आणि जर तो नसेल तर द आधार नंबर इज नॉट मॅप टू एनी स्टुडंट आणि याला ओके करायचं आहे. म्हणजे हा आपल्याला इन्सर्ट करता येईल. आता इथे जनरल प्रोफाईल मध्ये 4.1.1 स्टुडंट नेम मध्ये सुरुवातीला त्या विद्यार्थ्याचं नाव, मधलं नाव आणि आडनाव याप्रमाणे आपल्याला नाव टाकून घ्यायचं आहे. त्यानंतर त्या विद्यार्थ्याचं जेंडर सिलेक्ट करायचं आहे आणि त्यानंतर इथे जी काही डेट ऑफ बर्थ असेल ती डेट ऑफ बर्थ आपल्याला या ठिकाणी हे जे काही कॅलेंडर आहे या कॅलेंडरला क्लिक करायचं आहे. त्यानंतर इथे या ॲरोला क्लिक करून सुरुवातीला साल निवडायचं आहे आणि त्यानंतर महिना निवडायचा आहे आणि नंतर दिनांक निवडायचे आहे. अशा पद्धतीनं सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर इथे आईचं नाव आपल्याला टाकून घ्यायचं आहे. त्यानंतर जे काही वडिलांचं नाव आहे ते वडिलांचं नाव आपल्याला या ठिकाणी टाकून घ्यायचं आहे. त्यानंतर थोडंसं खाली यायचं आहे. खाली आल्यानंतर गार्डियन्स नेम कंपल्सरी नाही. त्यानंतर इथे आधार नंबर आपल्याला पुन्हा एकदा जो काही आधार नंबर आहे तो टाकायचा आहे आणि आधार प्रमाणेच नाव आपल्याला या ठिकाणी टाकून घ्यायचं आहे. त्यानंतर ऍडमिशन डेट जी काय असेल ती या कॅलेंडरला क्लिक करून ज्या दिवशी आपली शाळा सुरू झाली किंवा त्या अगोदर किंवा त्यानंतर ऍडमिशन झाला असेल तर ती डेट इथं सिलेक्ट करायची आहे. पालकांचा मोबाईल नंबर या ठिकाणी टाकायचा आहे. त्यानंतर अल्टरनेट मोबाईल नंबर असेल तर टाका, नसेल तर टाकण्याची आवश्यकता नाही. त्यानंतर जर विद्यार्थी CWSN म्हणजे दिव्यांग असेल तर येस म्हणा, नसेल तर नो म्हणा.
त्यानंतर सेव्ह या बटनाला क्लिक करायचं आहे. यानंतर इथे कन्सर्न फॉर्म येईल, त्याला ॲग्री करायचं आहे. ॲग्री केल्यानंतर आपल्याला पुन्हा एकदा कन्फर्म करण्यासाठी येईल, आपण क्लास पहिलीसाठी हा फॉर्म भरतोय. त्यानंतर त्या विद्यार्थ्याचं नाव आपल्याला पुन्हा एकदा दिसेल, वडिलांचं नाव दिसेल, आईचं नाव दिसेल, डेट ऑफ बर्थ दिसेल आणि ही अचूक आहे की नाही याची खात्री पुन्हा एकदा आपल्याला करण्यास या ठिकाणी सांगत आहे. त्यामुळे बरोबर विद्यार्थ्याचं नाव, वडिलांचं नाव, आईचं नाव बरोबर आहे की नाही, जन्मतारीख बरोबर आहे की नाही, ही एकदा पुन्हा खात्री करायची आहे आणि त्यानंतरच आपल्याला कन्फर्म या बटनाला क्लिक करायचं आहे. कन्फर्मला क्लिक केल्यानंतर हा विद्यार्थी आपला या ठिकाणी सबमिटेड किंवा सक्सेसफुल सेव्ह झालेला आहे. आता यानंतर जर नवीन विद्यार्थी आपल्याला भरायचा असेल तर ऍड न्यू स्टुडंटला क्लिक करायचं आहे आणि याच विद्यार्थ्याचा आपल्याला जनरल प्रोफाईल भरायचा असेल तर आपल्याला फिल जनरल प्रोफाईल यावर जायचं आहे आणि इथे पुन्हा आपल्याला त्या विद्यार्थ्याची माहिती दिसेल. काही माहिती ही ब्लर झालेली आहे. जर तिच्यामध्ये काही चेंज करायचं असेल तर या डू यू वॉन्ट टू चेंज डेमोग्राफिक डिटेल्स याला आपल्याला क्लिक करायचं आहे. त्यामध्ये जर काही इथे नाव सोडून इतर जे बदल असतील ते आपण करू शकतो. जर ते बदल नसतील तर आपल्याला पुढे खाली जो दिलेला आहे त्यामध्ये ऍड्रेस मध्ये आपल्याला ऍड्रेस टाकायचा आहे, पत्ता टाकायचा आहे, पिनकोड टाकायचा आहे, मोबाईल नंबर ऑलरेडी आपण टाकलेला आहे त्यामुळे तो टाकायचा आहे. त्यानंतर अल्टरनेट मोबाईल नंबर कंपल्सरी नाही, मेल आयडी कंपल्सरी नाही, मदर टंग टाकायचे आहे. जर मदर टंग मराठी असेल तर 106 जर आपण क्लिक केलं तर 106 ला मराठी ही भाषा आपल्याला इथे दिसते. त्या विद्यार्थ्याची जी काही कॅटेगरी असेल ती कॅटेगरी दिलेल्या ड्रॉपडाऊन मधून सिलेक्ट करा. मायनॉरिटी ग्रुपमध्ये असेल यापैकी 7 पैकी असेल तर सिलेक्ट करा, नसेल तर एनएचा ऑप्शन या ठिकाणी दिलेला आहे. त्यानंतर बीपीएल धारक असेल तर येस करा, नसेल तर नो करा. त्यानंतर इथे अंत्योदय योजना जर येस केलं तर अंत्योदय योजनेचा लाभ भेटतो का त्याला येस करावा लागेल. त्यानंतर ईडब्ल्यूएस मध्ये विद्यार्थी आहे का, इकॉनॉमिकली वीक सेक्शन मध्ये आहे का, असेल तर येस करा, नसेल तर नो करा. सीडब्ल्यूएस ऑलरेडी आपण नो केलेला आहे. त्यानंतर पुढे आपल्याला जी काही माहिती आहे ही माहिती ऑलरेडी डिझॅबिलिटीची जी मोड आहे, जर आपण इथे जर सीडब्ल्यूएसएनला जर येस केलं तर आपल्याला डिझॅबिलिटीमध्ये जे काही तो कशा प्रकारचा दिव्यांगत्व आहे ते इथे आपल्याला सिलेक्ट करू शकता. जास्तीत जास्त 3 प्रकारचं दिव्यांगत्व आपण इथे सिलेक्ट करू शकतो. त्यानंतर त्यानंतर इथे त्याचं सर्टिफिकेट असेल तर येस किंवा नो म्हणायचं आहे आणि त्याचं पर्सेंटाईल या ठिकाणी आपल्याला टाकायचं आहे. येस केलं की ते पर्सेंटाईल टाकण्यासाठी येतं. त्यामुळे हा विद्यार्थी नाही, त्यामुळे आपण नो करूयात. त्यानंतर वेदर द स्टुडंट इज इंडियन नॅशनल, भारतीय आहे का, होय म्हणायचं आहे. मेन्शन द नॅशनॅलिटी, जर फॉरेन असेल तर त्याची नॅशनॅलिटी सिलेक्ट करायची आहे. इज द स्टुडंट आयडेंटिफाय ॲज आउट ऑफ स्कूल चाइल्ड, आउट ऑफ स्कूल म्हणजे शालाबाह्य विद्यार्थी सापडला असेल तर यस, नसेल तर नो. त्यानंतर 4.1.19 ऑलरेडी हाईड याच्यामध्ये आहे. जर तो शालाबाह्य असेल यस, तर तो मेन स्ट्रीम मध्ये कधी आला म्हणजे शाळेमध्ये करंट इयरला आला की अर्ली इयर आला असं आपल्याला सिलेक्ट करायला येतं. त्यामुळे इथे नो केल्यानंतर हा ऑप्शन हाईड होतो. त्यानंतर ब्लड ग्रुप आपल्याला या ठिकाणी टाकायचा आहे. जर त्याचा ब्लड ग्रुप माहिती नसेल या दिलेल्यापैकी तर आपल्याला अंडर इन्व्हेस्टिगेशनचा ऑप्शन या ठिकाणी दिलेला आहे. हे टाकून आपल्याला सर्वात शेवटी सेव्ह करायचं आहे. सेव्ह केल्यानंतर जनरल डाटा अपडेटेड सक्सेसफुल होईल. याला क्लोज करूयात. त्यानंतर जर नेक्स्ट केलं तर आपल्याला एनरोलमेंट प्रोफाईल, फॅसिलिटी प्रोफाईल आणि प्रोफाईल प्रिव्ह्यू हे सध्या हाईड मध्ये आहेत. हे सध्या सुरू झालेले नसल्यामुळे आपल्याला इथे कोणताही बदल किंवा कोणतीही माहिती भरता येणार नाही. तर अशा पद्धतीने आपण त्याची ही सगळी माहिती इथे पाहू शकता. त्यानंतर त्याची पीडीएफ देखील या ठिकाणी जनरेट होऊ शकेल. पुन्हा बॅक येऊयात. बॅक आल्यानंतर आपण जे काही विद्यार्थी ऍड केलेले आहेत ते ऍड केलेले विद्यार्थी आपल्याला अशा पद्धतीने दिसेल. त्याचं एंट्री स्टेटस हे इन प्रोग्रेस मध्ये दिसेल आणि त्यांचं जीपी हे ग्रीन मध्ये झालेलं आहे, कारण आपण त्यांचं प्रोफाईल हे अपडेट केलेलं आहे, जनरल प्रोफाईल अपडेट केलेलं आहे. जेव्हा युडायस कडनं पुढील सूचना येतील त्यावेळेस एनरोलमेंट प्रोफाईल आणि फॅसिलिटी प्रोफाईल भरून आपण हे त्यांचं प्रोफाईल स्टेटस हे कंप्लीट करू शकाल. तर अशा पद्धतीनं आपल्याला ही माहिती भरायची आहे आणि इथे जी काही विद्यार्थी माहिती भरतो ती भरल्यानंतर आपल्याला साधारणतः अर्धा 1 तासाने इथे ती आकडेवारी आपोआप दिसायला लागेल. तर अशा पद्धतीनं आपल्याला ही माहिती जितके काही विद्यार्थी प्रवेशित झालेले आहेत, ज्यांचे आधार नंबर आहेत, अशा विद्यार्थ्यांची माहिती आपण या ठिकाणी भरू शकतो. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या सर्व शिक्षक बांधवांपर्यंत नक्की पोहोचवा. धन्यवाद.